पाचगणी दांडेकर टोलवरील सरकारमान्य लूट बंद करा, अन्यथा महाबळेश्वरकर रस्त्यावर उतरतील. ग्रामसभेत प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा. पर्यटनाची राजधानी समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या पर्यटनाला आणि प्रतिमेला पाचगणी येथील दांडेकर टोल नाक्यावरील सक्तीच्या टोल वसुलीमुळे मोठा फटका बसत आहे. या कथित सरकारमान्य लुटी विरोधात आता महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाचा उद्रेक झाला आहे. पर्यटकांची ही छळवणूक आणि आर्थिक लूट तात्काळ थांबवा, अन्यथा संपूर्ण महाबळेश्वरकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा थेट आणि घरगुती इशारा महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर ग्रामसभेत प्रशासनाला देण्यात आला आहे. सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरामध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम पूर्ण भरात आहे. देशभराच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला पसंती देत आहेत. मात्र पाचगणी मार्गे महाबळेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांना दांडेकर टोल नाक्यावर अडवले जाते. पर्यटक पाचगणी शहरात न जाता थेट महाबळेश्वरला जात असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने पाचगणी पालिकेला टोल वसूल केला जातो. या दुहेरी करचनेमुळे पर्यटकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यापूर्वी अनेकदा आंदोलन, निवेदने आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही हा प्रकार अद्यापही बिनदिक्तपणे सुरूच आहे. आता या समस्येवर कायदेशीर आणि सनदशीर मागणी शेवटचा लढा देण्याचा निर्धार महाबळेश्वरकरांनी केला आहे. या लुटी विरोधात लवकरच एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर करणार आहे. परंतु या निवेदनानंतरही जर प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही किंवा हा जाचक टोल बंद केला नाही तर आगामी काळात महाबळेश्वरकर पूर्णपणे बंद ठेवून तीव्र जन आंदोलन छेडण्याचा आणि रस्त्यावर उतरण्याचा थेट इशारा महाबळेश्वर चळवळीच्या वतीने देण्यात आला आहे. या सभेला माजी नगराध्यक्ष DM बावळेकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राजेश कुंभारदरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा प्रमुख यशवंत गाडगे, शहर प्रमुख महेश गुजर, विभाग प्रमुख शंकर ढेबे, अमित ढेबे यांच्यासह महाबळेश्वर मधील सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्षात ठेवा की आपली ज्यावेळेस संक्षिप्त संपेल त्यावेळेला अधिकाऱ्याला पळताबोळी थोडी करू आपण. म्हणून या वेळेला पुढच्या वेळेला साहेब आपण या सर्व अधिकाऱ्यांना म्हणजे ज्या ज्या खात्याचा आपण प्रश्न विचारतोय, मग पाणी प्रश्न असू द्या, पोलीस डिपार्टमेंटचा असू द्या, अहो काही डिपार्टमेंट काम करते. मगाशी बरोबर सांगितलं तुम्ही, जामर एवढ्या गाड्याला लावते की आपल्या पण लावते. बरं, गाडी पर्यटक आल्यानंतर त्या डिपार्टमेंटला पण माहिती आहे की ही गाडी कुठं नक्की उभी राहिली. येणारा पर्यटक आपल्यासाठी देव असतो, त्याच्यापासून आपल्याला 2 रुपये मिळतात. तो जर इथून पळवला तर आपण काय करणार? अक्षरशः पोलीस डिपार्टमेंट गलिच्छ कारभार करते. याच्यासाठी DYSP यांना पण बोलूया आणि या ठिकाणी पोलीस प्रमुख यांना बोलूया. काहीतरी नियम एक करा. आज तरी जागा, आता गाई बाजार पिटून फिरतायत, 2 व्हीलर फिरतात, काही कामाचे नाही ते पोलीस डिपार्टमेंट. काय झाले, प्रशासनाचा कुठेही वचक नाही आणि त्यामुळे हे आपल्याला भोगावं लागते. आपला हा जो शहर आहे हे महाराष्ट्रामध्ये आपला फार सोन्याचा अंड देणारे कोंबडे, ह्या बाकीच्याला वाटायला लागले हे आपल्याला असंच पैसे कमवून जायचं आहे. माझी एक विनंती आहे, याच्या पुढे संयोजकांना सांगतो की आपण सगळेजण महाबळेश्वरचे अतिशय दक्ष नागरिक आहोत. आपण काय केलं पाहिजे?